हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा ब्लॉग मी संक्रांत झाल्यानंतर 1-2 दिवसांनी अपलोड करते. तर सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली होती आणि मला ते खण पण आणायचं होतं. आमच्या इकडं खण म्हणतात, कोणाच्या इकडं सुगणं म्हणतात. तर इथं मी छान आवरून उशीर झाला होता. टायमिंग 3च्या नंतर होता आणि 3 ते 6 असा काहीतरी होता आणि सगळ्या बाया एकाच वेळेस जायच्या होत्या. त्यामुळं माझं आवरायला थोडंसं खण, परत नंतर नैवेद्य दाखवायचा होता. त्यामुळं उशीर थोडासा झालेला. त्यामुळं मी आणि दोघी असं चाललो होतं. नंतर भरपूर बाया मंदिरात गेल्यानंतर होत्या. तर इथं पहिल्यांदाच आमच्या गावात तो मंजूबाई, मी पण पहिल्यांदाच गेलते कारण त्यांच्यामुळं मला माहीत झालं. हे आमच्या शेजारच्यात आहेत आणि त्यांनी पण त्या दिवशी खण आणलं नव्हतं. त्यामुळं आम्ही दोघी गेलतो आणि एकीला दोघी असल्यानंतर कसं पटपट म्हणजे माहिती पण होतं आणि त्यांना पण बरेच ठिकाण माहीत असतात, मला पण. मग दोघी मिळून एकाला दुसरी सोबत असल्यानंतर मग चालतं आणि एकटेच असल्यानंतर आपणच एकटेत का असं मनात थोडं थोडं कुठंतरी हे वाटतं. तर आम्ही दोघींनी छान अशी पूजा केली. अर्णव पण आमच्यासोबत आला होता, त्यामुळं तो हा व्हिडिओ बनवत होता. आणि कसं हे सगळ्या गोष्टी एकटीने सगळं हँडल करणं खूप हे असतं, डिफिकल्ट असतं. तर इथं मग दुसऱ्या भेटल्या. मग असं गेल्यानंतर ही वेशेतून आम्ही पहिल्या वेशेतून ओसून जातात आणि तिथं गेल्यानंतर आधी असं वाटायचं की आम्ही दोघीच राहिलो काय. 3चा टायमिंग होता म्हणून बायांचं आरामशीर सगळं आवरलेलं. मग नंतर मंदिरात गेल्यानंतर सगळ्या बाया भेटल्या. इतकी गर्दी, लाईनच लागली होती आणि रांगेत सगळं करून एकीत चाललं होतं. आणि प्रत्येकीला आता कसं उशिरा होता म्हणून कुणाला उपास होते, कुणालाही. त्यामुळं सगळ्यांना घाईच होती आणि सगळ्यांना घरी जायचं होतं. नंतर व्हिडिओ पण त्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी घ्यायचे होते म्हणून दुसऱ्या दिवशी बायांना पण शेतातील कामं असतात. आता गावाकडं कसं असतं, गावाकडं वेगळं हे असतं आणि इतका दूर झालेला त्यामुळं डोळ्यांना थोडासा त्रास होत होता. तर इथं हनुमानांचं मंदिर होतं. मी पहिल्यांदाच मंदिरात गेले कारण इतके दिवस काय आमच्या गावात मंदिरात जात नव्हत्या बायका, पण आज ह्या वर्षी गेल्या. नाही तर बाहेरूनच ओळखून जात होत्या. इथं पण शिवाजी महाराजांची मूर्तीची त्यांना पण गणपती लावल्यानंतर आम्ही चाललो. आणि शेजारच्या का कोणतीच एक मुलगी होती, ती म्हणजे व्हिडिओ काढायला जास्त इंटरेस्टेड आहे. ती पण काढत होती. म्हणजे याचं काय मला सांगावं नाही लागलं तुम्ही काढा असं. ते आपोआप त्यांच्या पद्धतीने सगळं त्यांचं चालू होतं. आणि मग शेवट मी पाहिल्यानंतर म्हणजे असं काय ठरवलं नव्हतं की कसं गावातून जाता नाही, आपण नवीन असल्यानंतर थोडंसं कुठंतरी हे लाज वाटल्यासारखं होतं. त्यामुळे मी काही नाही, मग त्या लहान म्हणजे 7वी-8वीला असते तर त्यांनी. आणि नंतर हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे. मग सगळे आपण सणाला आल्यानंतर सगळ्या देवांना ओळखून जातो आणि तिथं आम्ही एकमेकीला ओळखत होतो. चला आता ही दिव्या घेऊन जायची त्यांना काढायला. हा पुसाचा महिना आमच्या तिथं पाहुण्यांनी एक ही मूर्ती, म्हणजे ती दररोज इतकं छान आणि सुरेख त्यांचं पेहरावा, साडी ती साजरी झाली. आणि खूप छान गावाकडे जितक्या चांगल्या पद्धतीने सगळे एकमेकाला ओसून सगळ्या एकमेकी जाग्या एका ठिकाणी भेटतात, त्यामुळे छान वाटतं. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा.